बहिरम येथे चिंतातूर तूर उत्पादक संतप्त शेतकऱ्यांनी तुरीच्या भावात प्रचंड घसरण झाल्यामुळे तूर फेकली रस्त्यावर. तूर भाववाढीच्या बाबत प्रचंड घोषणाबाजी संतप्त शेतकऱ्यांनी परिसर दणाणून सोडला. 24 जानेवारी 1975 रोजी बहिरम येथे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापसाने भरलेल्या 1500 बैलगाड्या घेऊन आंदोलन केलं होतं. त्यामध्ये जवळापूर येथील शेतकरी श्री विठ्ठलराव दुतोंडे पोलीस गोळीबारात शहीद झाले होते व शेकडो शेतकरी जखमी झाले होते. करिता गेल्या 17 वर्षापासून युवा व शेतकरी चळवळीतील नेते श्री प्रकाश साबळे व श्री सुधाकरराव हावरे हे समस्त शेतकरी बांधवांना घेऊन 24 जानेवारी या दिवशी शहीद शेतकऱ्यांना व दिवंगत शेतकरी नेतृत्वांना श्रद्धांजली अर्पण करतात. यावेळी 24 जानेवारीचे औचित्य साधून शेतकऱ्यांची चळवळ जिवंत राहावी व शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या भावाकडे शासनाचं लक्ष केंद्रित व्हावं यासाठी तुरीच्या भावामध्ये प्रचंड घसरण झाल्यामुळं चिंतातूर झालेल्या तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी चिंतातूर तूर उत्पादक शेतकरी परिषद शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये दिन 24 जानेवारी 2024 मध्ये बहिरम येथे संपन्न झाला. शेतमालाच्या भावामध्ये होत असलेली प्रचंड घसरण विशेषतः कापूस व तूर उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिकरित्या मोडणारे कंबरडे ही नित्याची बाब असून सरकारने कापूस व तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या भावासंदर्भात संवेदनशीलता दाखवण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. शेतकरी बांधवांनी शहीद शेतकऱ्यांना सार्वजनिक भावपूर्ण श्रद्धांजली दिली आणि युवा शेतकऱ्यांचा सन्मान केला. आज या निमित्तानं मला सांगायचं वाटतं, आम्ही ह्या दरवर्षी श्रद्धांजली का कार्यक्रम का घेतो, त्यामागची आमची भूमिका स्पष्ट आहे की या जुन्या जाणत्या लोकांनी जी चळवळ उभी केली, चळवळ टिकली पाहिजे. कारण आजकाल परिस्थिती माहीत आहे, दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत जो चळवळीत काम करणारा माणूस आहे त्याला मिटवण्याचं काम पुष्कळ ठिकाणी मोठे भांडवलदार लोक करत आहेत, तुम्हाला आम्हाला माहीत आहे. पण जर ही चळवळ टिकली नाही, शेतकऱ्यांचा आवाज शेतमजुरांचा आवाज जर लोकांमध्ये आपण पोहोचवला नाही तर आपण संपूर्ण ही लक्षात ही भूमिका आपण ठेवली पाहिजे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये ही चळवळ टिकवण्यासाठी ज्या लोकांनी रणसंग्राम केला, ज्या लोकांनी आपलं रक्त सांडवलं, त्या रक्ताची जाण ठेवून त्या रक्ताची किंमत ठेवून येणाऱ्या काळामध्ये आपली पुढची भूमिका आपण ठेवली पाहिजे, ही त्या मागची भूमिका आहे. त्या काळामध्ये 1945 रणसंग्रामामध्ये जुने लोक सांगतात जवळपास 1000 ते 1500 बैलबंड्या होत्या असं सांगतात. आता त्यावेळेचे 1000-1500 बैलबंड्या म्हणजे 1000-1500 परिवार त्या काळात होते. त्या परिवारातला आम्ही जवळपास त्या परिवार या 7-8 वर्षाचे आम्ही हा श्रद्धांजली सभेचा कार्यक्रम घेतो. त्या परिवाराच्या माध्यमातून आम्ही कमीत कमी जवळपास 300 परिवारापर्यंत पोहोचलेलो आहोत. जवळपास अंजनगाव सुरजी, दर्यापूर, अचलपूर, चांदूर बाजार आणि वलगाव परिसरातील असे 1500 परिवार त्या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. आणि त्या आंदोलनात सहभागी झालेल्या लोकांना जेव्हा आम्ही भेटलो त्या लोकांना आनंद झाला का नाही, त्या जुन्या गोष्टी आपल्याला काही लोक त्यावेळेस जखमी झालेले लोक होते, त्यांच्या मुलांना भेटलो, त्यांना खूप आनंद झाला की चला ह्या जुन्या गोष्टी आज आपल्यापर्यंत लोकांना माहीत होत आहे. आणि ह्या जुन्या गोष्टी आपण का माहीत केल्या पाहिजे, का ह्या माहीत होणं गरजेचं आहे. कारण येणाऱ्या काळामध्ये आपण शेतकरी आहोत. आज परिस्थिती फार वाईट झालेली आहे, आपला कोणी वालीच नाही राहिलेला आहे. सरकारला आपण दोष देतो, पण सरकार निवडून कोण आणतं, आपणच. सरकार म्हणजे ते नाही आहे. सरकार म्हणजे आपण जे लोकांना मतदान करतो, निवडून आणतो, म्हणजे आपण सरकार आहोत आणि आपण सरकारला दोष देतो. पण लक्षात घ्या, कोणतेही सरकार असो, काही असो, कोणती भूमिका असो, त्याच्यावर टीकाटिप्पणी केल्यापेक्षा आपण सरकारला जागृत केलं पाहिजे की आमच्या मालाला भाव नाही, आमच्या शेतकऱ्याला आपण वेगळा निधी दिला पाहिजे, आमच्या शेतकऱ्याचे प्रश्न सोडवले पाहिजे, हे आपण म्हटलं पाहिजे. त्यासाठी ह्या गोष्टीचा आपण या चर्चेच्या माध्यमातून झाला पाहिजे, ही त्यामागची आमची प्रामाणिक भूमिका आहे. आणि या अनुषंगाने मागच्या वर्षी कापसाचं आंदोलन असल्यामुळे मागच्या वर्षी कापूस आंदोलन घेतलं होतं. यावर्षी तूर परिषद घेतली. तूर परिषद घेण्याची भूमिका एवढीच आहे का तूर उत्पादक शेतकऱ्याची चिंतातूर तूर परिषद आहे. म्हणजे आज प्रत्येक शेतकरी यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये तुरीचं विक्रमी उत्पादन झालेलं आहे. एकरी 6-7 ज्या शेतकऱ्याला एकरी 6-7-8 किलो सोयाबीन झालं, त्या मिश्र शेती पद्धतीमध्ये त्या शेतकऱ्याला आमच्याकडे एका एकरामध्ये 6 क्विंटल 7 क्विंटल 8 क्विंटल एकरी उत्पन्न होऊन राहिलं. लोकांना अपेक्षा होती की कमीत कमी आम्हाला 10,000 रुपये भाव मिळेल. आणि जर 7 क्विंटल तूर झाली तर 7 मध्ये 70,000 होतात. 70,000 मग आमचा 10,000 रुपये खर्च आहे. कमीत कमी 50-60,000 रुपये आम्हाला एका वर्षात उरतात, ही प्रत्येक शेतकऱ्याची भावना होती. परंतु गेल्या 2 महिन्यामध्ये पुढे आलेख पहा तुरीचा. गेल्या 2 महिन्यामध्ये या 2-2.5 महिन्याआधी तुरीचा भाव 1100 ते 12,000 रुपये होता, 11 ते 12,000 रुपये. त्या तुरीचा भाव आज 7,000 रुपये. शेतकऱ्याचा अपेक्षा भंग झालाय. एका क्विंटल मागे 5,000चं नुकसान जर शेतकरी सहन करत असेल, त्या शेतकऱ्याचा काळीज कसा असेल लक्षात घ्या. म्हणून या काळीजाची त्या शेतकऱ्याची भावना आपण शेतकऱ्यापर्यंत पोहोचवली, शासनापर्यंत पोहोचवली पाहिजे. शासनाला जाग निर्माण करून दिली पाहिजे. कारण शेवटी ओरडल्याशिवाय तुम्हाला काही मिळत नाही. म्हणजे आपली माय पोराला पोरगा रडल्याशिवाय दूध पाजत नाही,
तर आपलं मायबाप हे सरकार आहे, त्या सरकारपर्यंत आपली भूमिका पोहोचली पाहिजे, आपला आवाज बुलंद केला पाहिजे. या चर्चेच्या माध्यमातून आपण तूर परिषद घेतली आहे की आमचा आवाज शेतकऱ्याच्या मुंबईच्या ज्या लोक बसले आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे, त्यांनी आमच्या भावना समजून घेतल्या पाहिजे आणि शेतकऱ्याचे जे संवेदनशील प्रश्न आहे ते संवेदनशीलता त्यांनी शेतकऱ्याप्रती बाळगून आमचे प्रश्न सोडवले पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. कारण तुरीचं उत्पादन यावर्षी विक्रमी उत्पादन असल्यामुळे या तूर उत्पादक शेतकऱ्यांनी तुरीचं उत्पन्न विक्रमी आहेच, पण या राज्यातल्या शेतकऱ्यांनी विक्रमी तुरीचं उत्पादन काढत असताना विक्रमी मतानं या आजचं सरकार जे निवडून दिलं विक्रमी मतानं त्यांना महाबंपर विजय दिला असताना शेतकऱ्यांना अपेक्षा सरकारविषयी राहणारच आहे, ती आपली भावना व्यक्त करणारच आहे. आणि जर कोणी म्हणत असेल लोकशाही मार्गाने जर आम्ही आमच्या भावना जर पोहोचवल्या नाही तर आपल्यासारखे मूर्ख कोणीच नाही. म्हणून शेतकरी हाच आमचा पक्ष, शेतकरी हाच आमचा धर्म, शेतकरी हीच आमची जात या भूमिकेखाली वागून आपण प्रत्येक शेतकरी गटात विभागला असेल, प्रत्येक पक्षात असेल, ठीक आहे, प्रत्येक पक्षात राहा, प्रत्येक गटात राहा, पण जेव्हा शेतकरी हा विषय येते तेव्हा सर्व विसरून एकत्र आलं पाहिजे, ही काळाची गरज आहे. त्यासाठी या प्रकारे या बैरमच्या कापूस आंदोलन रणसंग्रहाच्या माध्यमातून आम्हाला सरकारला मेसेज द्यायचा आहे. आणि खऱ्या अर्थानं जेव्हा आम्ही आमचा आवाज बुलंद करू तेव्हाच खरी ज्या शेतकरी नेत्यांनी, ज्या विठ्ठलराव दुतोंडे सारख्या शेतकऱ्याने इथं रक्त सांडवलं, जर आपला आवाज जर बुलंद केला नाही तर ती खरी श्रद्धांजली ठरणार नाही. म्हणून म्हणतो की आपला आवाज बुलंद करण्यासाठी आपण आपल्या भावना सरकारमध्ये पोहोचवणं हीच खरी या शेतकरी नेतृत्वांना आणि दिवंगत शहीद शेतकऱ्याला खरी श्रद्धांजली ठरेल असं माझं वैयक्तिक आणि प्रामाणिक मत आहे. म्हणून माझी भूमिका एवढीच आहे. जरी आज आपण मोजकेच लोक जरी असलो पण ही शहीदांची शेतकऱ्यांची श्रद्धांजली सभा आहे आणि दरवर्षी आपण त्यांची आठवण, त्यांच्या स्मृती जपण्याचं काम आपण सर्व मिळून करतो. आणि जोपर्यंत आपण हयात आहोत तोपर्यंत चंद्रा काका ह्या स्मृती आपण जपण्याचा प्रामाणिक आपण प्रयत्न करू रामदास भाऊ, आणि हे केलं पाहिजे. कारण येणाऱ्या पिढीला लोकांना माहीत झालं पाहिजे. कारण बैरमचा 1975चा तो कापूस आंदोलन आहे, हे ऐतिहासिक आंदोलन आहे. त्या ऐतिहासिक आंदोलनातूनच जे इतर राज्यामध्ये देशामध्ये आंदोलन झाले त्या आंदोलनातून लोकांनी प्रेरणा घेतली आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. जुन्या पुस्तकामध्ये त्याची नोंद आहे. त्यामुळे बैरमचा सत्याग्रह हा छोटा मोठा सत्याग्रह नव्हता, छोटा मोठा आंदोलन नव्हतं. याची दखल त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी, त्यावेळेच्या सरकारने घेतली होती. त्यामुळे हे आंदोलन अतिशय मोठं आंदोलन होतं. दादासाहेब हावरे सारखं नेतृत्व, भाऊसाहेब साबळे सारखं नेतृत्व, शंकरराव बोबडे सारखं नेतृत्व त्या मागे होतं. आणि त्यांनी त्यावेळेस तेव्हा मोबाईल नव्हता, काहीच नव्हतं. एका हाकेनं 1500 बैलबंड्या एका आवाजाने इतर येतात तर किती मोठी जनजागृती त्यावेळेस शेतकऱ्यांमध्ये होती. आज जर आपण फोन करून, पत्रिका जाऊन, घरी जाऊन कोणाला निमंत्रण देतो तर कोणी शेतकरी यायला तयार नाही. हे आमचं दुर्दैव आहे. म्हणून काही असो, आम्हाला गर्दी नको, आम्हाला दर्दी लोक पाहिजे. आणि या दर्दी लोकांच्या माध्यमातून आमचा येणाऱ्या काळामध्ये आवाज आम्ही बुलंद करू. धन्यवाद.